सर मोदींनी देशभरातील नागरिकांना आवाहन केले की 1 वर्ष सोनं जे आहे ते खरेदी करू नका. पूर्व आशियामध्ये जी परिस्थिती सुरू आहे त्याचा थेट परिणाम इकडे होताना पाहायला मिळतोय. जर देशाचे पंतप्रधान जसं आवाहन करत असतील तर या व्यवसायावरती किती परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याची किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अशामध्ये एक व्यापारी म्हणून तुम्हाला कसं नुकसान सहन करावं लागू शकतं? नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की भारतीय संस्कृती आणि सोनं हे एक वेगळं नातं आहे, एक अटूट नातं आहे आणि ते अटूट नाते ते कधीच तुटू शकत नाही. आणि लोकांची जे भावना आहे सोन्याविषयीची ती अत्यंत वेगळी आहे, अत्यंत जवळची आहे आणि लोक याच्याकडे एक सुरक्षित ठेव म्हणून बघतात. आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये या सोन्याने आपल्याला परतावा पण खूप चांगला दिलेला आहे आणि त्यामुळं लोकांचं याच्या पाठीमागं बघणं हे खूप अत्यंत जवळचं आहे आणि याचा परिणाम आमच्या कुठल्याही व्यवसायावरती पुढे होईल असं वाटत नाही. कारण लग्नसराई असो किंवा इतर काही उत्सव असो यासाठी सोन्याची मागणी ही असतेच. आपण आत्ताच बघितलं असेल की पाडवा असेल किंवा आत्ता अक्षयतृतीया झाली, त्याला असणारी मागणी बघता याचा कुठलाही परिणाम आपल्या या व्यवसायावर होईल असं वाटत नाही. लोक खरेदी करत राहतीलच कारण याच्याकडे एक सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं आणि ती तशीच राहणार आहे. नंतर मोदींनी आवाहन केलं की आता पुढच्या वर्षभर आपल्याला ही सगळी काळजी घ्यावी लागेल. ते असं इंडिकेट करतायत की भविष्यामध्ये सगळ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम होईल आणि जवळचे पैसे जे आहेत तुम्ही जर करायचे त्याच्यामध्ये गुंतवले तर मग मात्र फटका सहन करावा लागू शकतो, असा त्याचा अर्थ आहे का? मी असं मानत नाही. याचं कारण असं आहे की हे युद्धजन्य परिस्थितीमुळं आपल्या पंतप्रधानांनी जे काही आवाहन केलं आहे ते फक्त काय सोन्या चांदीपुरतंच मर्यादित नाही आहे, ते इतर गोष्टींवरती सुद्धा खूप मोठ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचा कुठलाही परिणाम, कारण आज तुम्ही विचार केला तर शेअर मार्केट असेल किंवा याचा परिणाम जो काही होतो, शेअर मार्केट जे खालीवर होतं आहे किंवा त्याचा जो नुकसान होतं आहे त्याच्याकडे बघता लोक हे सुरक्षित ठेव म्हणून बघतात सोन्याकडे. आणि जरी भाव वाढलेले असतील तर त्याचा परतावा चांगलाच मिळतोय लोकांना. त्यामुळं लोक ह्याच्याकडे अतिशय पॉझिटिव्हरित्या बघतात आणि गेल्या काही महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये जर बघितलं तर रेट हे स्थिर झालेले आहेत. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोना खरेदीकडे वळलेले आहेत आणि हे कायमस्वरूपी तसेच चालू राहील. आता याचा फटका म्हणून भविष्यात सोन्याच्या किमती स्थिर राहतील, वाढतील किंवा कमी होतील काय? सोन्याचा जो रेट असतात, सोन्याचे जे असतात भाव असतात ते इंटरनॅशनल मार्केटवर ठरत असतात, ना की आपल्या लोकल मार्केटवर ठरत असतात. त्यामुळे याचा कुठलाही परिणाम हा आपल्या सोन्या चांदीवर होणार नाही.